घटस्थापनेचा दिवस, नवरात्र आणि त्यानंतर येणारा दसरा हा खरं म्हणजे घर खरेदीचा शुभ काळ. तरीही हे सर्व व्यवहार बंद ठेवून देशभरातल्या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. ठाण्यात बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांनी आत्महत्या केली. मंजूर यांच्या नावाखाली वाढलेली लाचखोरी आणि राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप याचा निषेध करण्यासाठी मुंबईत बिल्डर्सनी मोर्चा काढला. मंजुऱ्यांसाठी केला जाणारा वेळकाढूपणा संपवा. जुन्या तारखांनुसार प्रोजेक्ट प्लॅन रद्द होऊ नये. राजकीय नेत्यांची प्रोजेक्ट मधली लुडबुड बंद व्हावी. नवनवी कारणं काढून सुरू असलेले प्रोजेक्ट थांबवू नयेत. नवे नियम जुन्या तारखा देऊन अंमलात आणू नयेत. अशा मागण्या बिल्डरांच्या संघटनांनी सरकारकडे केल्या आहेत. पुण्यातही बांधकाम व्यावसायिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. आमचाच एक बांधव आज आत्महत्या करायला प्रवृत्त झाला. तर ज्या सिस्टीम्स आहेत, डिले इन प्रोसेस असतील, पॉलिटिकल इंटरफेरन्स असेल, त्यानंतर टॅक्सेशनचे विषय आहेत. महत्त्वाचं म्हणजे कोणतीही परवानगी आणताना जो काही कालावधी लागतोय तो आता असह्य झालेला आहे. ताशपणाला यांनी एक्सप्लॉइट करून मग आम्हाला देशोधडीला लावून जे पैसे उरकण्याचा प्रकार आहे आणि ते सगळेच जे अधिकार स्थळी जे पॉलिटिकल सिस्टम आहे किंवा ब्युरोक्रॅटिक सिस्टम आहे हे आम्हाला एक्सप्लॉइट करतात. सरकारी दहशतवादाच्या विरुद्ध आम्ही रस्त्यावर उतरायला बघतो. आम्ही काही दहशतवादी नाही, पण सरकार आम्हाला संपवत आहे. तर नॅचरली याच्यातनं आम्हाला काही फरक पडत नाही. मध्यमवर्गीयांना संपवत आहे, गोरगरिबांना संपवत आहे, कामगारांना संपवत आहे. सगळ्यात मोठी रोजगार देणारी इंडस्ट्री त्यांना तुम्ही संपवत आहे. देशाच्या सर्वच भागातल्या बांधकाम व्यावसायिकांना या समस्येला तोंड द्यावं लागतंय. विशेष म्हणजे अनेक शहरात लाचखोरीचे भावच ठरून गेलेत. त्याचा फटका बिल्डरना बसतोय. पण त्याहीपेक्षा ग्राहकांवर 1.5 ते 15 लाख रुपयांचा आर्थिक भार पडतोय, असे या क्षेत्रातले जाणकार सांगतायत. त्यामुळे बांधकाम व्यवसायाला लागलेली ही भ्रष्टाचाराची कीड हटवणं बिल्डर आणि ग्राहकांच्या हिताचं आहे. मुंबईहून अनुराग शहासह नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.